मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्ते, मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला, आज एक मस्त अशी रेसिपी बनवणार आहे। ती बी माझी आज मैत्रिणी आलेली आहे, मैत्रिणी बनवणार आहे। काय बनवणार आहे मैत्रिणीला आपण विचारूया। आणि त्यांना मराठी येत नाही, हिंदी येते, तर हिंदी सांगतील त्या। तर मैत्रिणीचं नाव सांगते मी। नमस्ते, आज हम लोग बनाने जा रहे हैं लौकी का मोमो। तो चलिए आप हमारी रेसिपी में बने रहिएगा, हमारे ब्लॉग में आपको दिखाते हैं। चला, मोमोस बनवूया आपण। आणि आज ताई तुमचं नाम बताइए। मेरा नाम ममता थापा है और मेरा भी चैनल है यूट्यूब में विसमता ब्लॉग करके। तर ताईंना भी सपोर्ट करा, ताईंचं बी चॅनल आहे, तर ताईंना बी सपोर्ट करा। ताई आपल्या चॅनलला कमेंट करते ना, त्यांच्या बी चॅनलला जाऊन तुम्ही कमेंट करा, तसंच त्यांना बी सपोर्ट करा, जसं मला सपोर्ट केलाय तसंच। तर चला आता रेसिपीला सुरू करूया आपण। आज माझ्या मम्मीची मैत्रिणी मस्त असं मोमोजची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे आणि इतकी परफेक्ट आणि तुम्ही शेप बघू शकता, इतकी छान आणि इतकी टेस्टी आहे हे मोमोज। तर तुम्ही सुद्धा एकदा ही नक्की अशा पद्धतीने मोमोज आणि त्याचसोबतच त्याची चटणी ही नक्की करून बघा। तर आज ही रेसिपी माझी मम्मी नाही तर माझी मम्मीची एक मैत्रीण आहे ते बनवणार आहे आणि त्यांना मोमोज म्हणजे खूप भारी जमतं। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोमोज केला तर तुम्हाला सुद्धा एकदम 100% की टेस्टी मोमोज भेटेल ना खायला। तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने मोमोज करून बघा आणि नंतर मला कळलं की तुम्हाला कसं वाटलं आणि डिझाईन वगैरे कसं बनवायचं ते तर मी तुम्हाला सगळंच सांगितलेलंच आहे या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या ही रेसिपीला सुरुवात करूया। मोमोज बनवायला काय काय घेतले तर ताई सांगतील तुम्हाला हिंदीमध्ये। लौकी, प्याज, टमाटर, आप बता दीजिए। घेतलेले आहेत 4 कांदे घेतलेत, टमाटो घेतलेले आहेत। तर ही घेतलेला आहे आपण चटणीला, तर ह्याला साईडला ठेवूया। आणि चटणीसाठी काय काय घेतले दाखवते। अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलाय बकळण, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि मोमोज बनवायसाठी लौकी घेतलेला आहे। तर ताई काय म्हणते ते बघूया, लौकी काय करायचं। साल काढून घेऊया आपण। तो मैंने आधा ही लिया है, आपको ज्यादा बनाना है तो तुम्हाला बक्कळ बनवायचं असलं तर मोठं घ्या, मला बारीक थोडंसं बनवायचं आहे म्हणताना अर्ध घेतलेलं आहे। तर किसून घेते। तर आता किसणीनं किसून घेऊया आपण। तर ताई किसून घ्यायला लागले त्या तेव्हा हे मोठं झालंय ना, त्यानं किसायचं मोठ्या किसणीनं। तर आता भोपळा किसून घेतलेला आहे ताईने, छान असा किसून घेतलेला आहे। ह्याला साईडला ठेवूया ना, आपण पहिलं पीठ मळून घेऊया। तर आम्ही मैदे का आटा गुंद केलेले ते मैद्याच पीठ मळून घेऊया। तर एक वाटी मैदा चाळून घेते। आणि थोडंसं घेतलेला आहे मैदा। आता थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं टाका। गार तेल घेतलेलं आहे, थोडंसं चमच्याभर खवा खायचा चमच्यानं। आता छान असं मिक्स करून घ्यायला आले ताई। असं घासून घासून का नाही मळून घ्यायचं, चांगलं असं घासायचं, म्हणजे मोमोज छान आपले मऊसूत होतात, खायला छान लागतात दाताखाली। थोडं थोडं पाणी वतत आहे। तर छान असं पीठ मळून घेतलेलं आहे ताईने। आता झाकून ठेवूया आपण, दुसरी तयारी करूया। आता कांदा का नाही साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता चॉपरला लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर असं पहिल्यांदा असं कापून घ्यावं, असं बारीक बारीक कापून घेतलं की नाही लगेच चॉपरला बारीक होतंय। चॉपर नसलं तर हात बारीक कापा चाकू ना,
किंवा विळतीने कापून घ्या, बारीक कापायचं. तर आता माझ्याकडे चॉपर होतं म्हणताना चॉपरलाच लावून घेते. ऐसे होता है. तर कांदा चांगला असा चॉपरने बारीक करून घेतलेला आहे. आता ह्याला थोडा वेळ साईडला ठेवूया. आता भोपळ्याचं की नाही पिळून असं पाणी काढून घ्यायचं आहे. हे पहा, असं पाणी काढून घ्यायचं सगळं. जास्त पाणी असते ना म्हणताना. आता एका प्लेटात ठेवूया असं काढून. तर सगळं असंच पाणी काढून घेते. बघा भोपळ्याला किती पाणी असते या. आता तुम्हाला पाणी फेकू वाटे ना तर ह्याच्यातच पीठ मळलं तरी भी चालतंय. हा ना दीदी, इसमें आटा गूंदने से चल जाता है ना. मोमो का आटा नहीं गूंथ सकते क्योंकि ये ना हाँ, बीच में लगेगा. गहू का आटा ना चपाती केले चपातीसाठी मळू शकताय. और यूरिक एसिड वाले इसका पानी पी भी सकते हैं, वो हाँ. फायदा भी होता है. जैसे पैरों में जॉइंट्स में दर्द होते हैं हा उसके लिए पानी फायदा होता है. बघा, पायाने असं दुखत हे नसलं का नाही चांगलं आहे म्हणे. असं रसा बी पिऊ शकतोय आपण. ताई सांगायला लागलेत की रसा पिलं तरी बी चांगला आहे आपणाला. बघा किती निघलं पाणी, एक वाटीभर पाणी निघलेलं आहे. याचं बी पाणी काढून घ्यायचं आहे आपणाला. कांद्याचं बी पाणी काढून घ्यायचंय. बघा कांद्याला बी खूप सारं पाणी असतंय. तर सगळं हाताने पिळून घ्या, नाहीतर एक कॉटनचा कपडा असला तरी बी चालतंय पिळून घेतलं तरी. तर इधर साइड में ठेवूया आपण. तर सगळं असंच पिळून घेते कांद्याचं पाणी बी. कांद्याचं बी किती पाणी निघलेलं आहे. आता इथं अद्रक घेतलंय की नाही, अद्रक बी थोडंसं किसून घेऊया. आता पावसाळ्याचा दिवस आहे, थोडंसं अद्रक बी घाला म्हणजे छान असतंय. आता कढाई ठेवलेली आहे, तेल वतून घ्यायला येत आहे. थोडंसं तेल वतूया. गरम करून घ्या तेलाला. तर आता भोपळाला भाजून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. आता कांदा बी भाजून घ्यायचा आहे, भोपळ्या बरोबरचा मिक्स करून भाजून घेऊया. म्हणजे भोपळा काय जास्त पाणी सुटते ना, त्यामुळे असं फ्राय भाजून घालायचं मोमोज मध्ये. तर दोन्ही मिक्स करून भाजून घेऊया. कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही बी खाल्लाय का मोमोज, भोपळ्याचे मोमोज. तर ताईंची नवीन मस्त अशी रेसिपी आहे, खूप छान बनतात. नमक डालिए. तर थोडंसं मीठ घालूया. मीठ घालून आणि छान भाजून घ्यायचं. मीठ बी पाणी सोडते बघा, त्यापाय थोडंसं आणि हलकंसं भाजून घ्या. जास्त बी मीठ वापरू नका, आपण पिठात बी मीठ घातलेलं आहे.
किती मस्त दिसायला लागले पहा. झाले अद्रक किसून घेतलं होतं. अद्रकला बी भाजून घ्यायचं. कधी कधी लोक मुलं खात नाहीत बघा भोपळा, तर असं एकदा नक्की करून द्या मुलांना, आवडीने पसंतीनं खातात. एकदा तर खायचं नसलं तर गव्हाच्या पिठात बी केलं तर बी चांगलं होतंय. हा ना दीदी, गहू के आटे में भी अच्छा होता है ना. हाँ, गहू के आटे में भी अच्छा होता है असं ताई म्हणतात. तर नक्की तुम्ही बघा एकदा करून. ये अजीनोमोटो टेस्ट के लिए थोड़ा सा अजीनोमोटो डालेंगे इसमें. थोडस वापरा ताईनं, तुमच्याकडे नसलं तरी बी चालतं या. आता ताईंच्या घरात होतं म्हणलं त्या, तर आमच्याकडे हे वापरतात. तर म्हणलं चला मग आपण बी एकदा वापरून बघूया. काय म्हणतात, थोड्या वेळ ठेवूया आपण. गॅस एकदम कमी करा आणि थोड्या वेळ ठेवूया. पाणी अजिबात नाही, ज्यात सगळं नमक तरी आटलेलं आहे. हे पहा खाली. आता ह्याला का नाही बंद करून साईडला ठेवूया, थंड करून घेऊया एकदम. आता आपल्याला टमाट्याची चटणी बनवायची, तर टमाटो ह्या पद्धतीनं कापून घ्यायला लागेल. हे पहा असं कापून घ्यायचं म्हणजे शिजले जातात लगेच. जसं आपण वांग कापतोय बघा, भरली वांगी बनवायला तशी पद्धतीनं कापून घेतलेत. हे पहा असं छान लागते चटणी. आता हे मिरच्या बी घालायच्या त्याच्यातच. ज्यादा तिखटवाले आहे ते म्हणताना मी मिरच्या थोड्याशा घेतलेल्या आहेत, 5च. तुमच्या तिखट कमवाले असते, भाडगी मिरची वापरत असलं तर थोड्या जास्त वापरा. आला नाही, झाकून शिजवून घेऊया आपण. आता हे चांगले शिजलेले आहे ते काढून घेऊया एका प्लेटात, म्हणजे थंड होईल लवकरच. काढून घेते. आता हे टमाटो थंड होईपर्यंत का नाही आपण मोमोज बनवून घेऊया. तर मोमोज बनवायसाठी बघा मोमोजचं भांड घेतलेलं आहे. तर त्याला काय करूया आपण, तेल लावून घेऊया चिटकुनी म्हणून. तर असं तेल लावून घ्यायचं. ब्रश नसला तर हाताने लावलं तरी बी चालतंय. तर आता सुक्या आट्यात बनवूया आपण. घ्यायचंय अशी एक ताईने मोठा असा लोह्या तोडलेला आहे गोळा, अशी मोठी चपाती लाटायची. थोडं थोडं पीठ लावून लाटा. बघा ताई कशा मस्त अशा लाटायला लागले, छान अशा गोल तेव्हा तिथे फिरायला लागले. मस्त अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे आणि एक गलास घेतलेला आहे. त्या गलाशीने असं कापून घ्यायचं. हे पहा असं गोल गोल, म्हणजे एकदम बक्कळ ज्यादा मोमोज बनणार आपले एकाच टायमाला. एक बक्कळ झाले. हे पहा अशा छान. आता भरून घ्यायचं आपण. ते तुम्हाला कशी बनवायची डिजाइन इधर दिखा कर बनाएगा. तो अब डिजाइन बना देते हैं, दिखाएंगे आपको. फीलिंग थोड़ा कमी रखिएगा. आप भी बोल रहे हैं. डिजाइन का प्लेट दबाने के बाद आप ना बोलो दीदी, बोलें दीदी आप. ते पहा असं डिजाइन बनवायचं मस्त. तेव्हा काय भारी डिजाइन यायला पहा. मस्तच मोमोजची डिजाइन. तेव्हा फटाफट असं करून घेतलं का नाही एकदम भरायला सोपं पडतंय. बघा किती भराभरा भरायचं मस्त असं. थोड़ा स्टफिंग कम करना पड़ेगा.
तर आज मस्त अशी मोमोजची पार्टी करणार आहे. या ताईनं तुम्ही बी सगळेजण. हे पहा किती भराभरा असं केलेलं आहे डिझाईन. खूप सारे डिझाईन दाखवले तुम्हाला बघा करताना. तिकडे ताई मोमोज बनवतच आहेत, तर आपण इकडे तोंडपात्र चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी मिक्सर घेतलेला आहे. लसूण टाकूया, लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे मी, जास्त तिखटवाले आहेत म्हणताना. जर टमाटर असं कापून घेऊ ना, घालूया मिक्सर मध्ये. आता ह्याच्यात ना शेंगदाणा टाकूया, भाजून घेतले शेंगदाणा साल काढू ना. चवीप्रमाणे मीठ टाकूया. आता याला थोडस पाणी घालून बारीक करून आणूया आपण. मस्त झालेली आहे आपली चटणी. मस्त झाल्या, कलर बी खूप छान आलेला आहे. आपल्याला साईडला ठेवूया. तर हे पहा मस्त असं डिझाईन करून घेतले ते. पहा किती भारी डिझाईन केलेले आहेत, मस्त असा खूप छान डिझाईन झालेले आहेत. बघा काय भारी दिसायला लागले. आणि आता इकडं ठेवलं होतं गरम पाणी करायला, तर मस्त असं गरम झालेलं आहे पहा किती. आता त्याच्यामध्ये हे ठेवून देऊया आपण. ठेवून देऊन झाकूया. तर मस्त आता शिजवून घेऊया आपण मोमोस. तर आपण मोमोस आपले शिजलेत का कपड्यानं काढूया, म्हणजे गरम आहे ना खूप. हा मस्त कलर किती छान आलेत, अजिबात कुठं फुटलेलं नाही काय नाही, एकदम मस्त झाले. दाखवते तुम्हाला. हे पहा काय भारी शिजलेत, मस्त झालेत. आता एका प्लेटमध्ये सर्व करूया आपण. तर मस्त अशी चटणी आपण बनवलेली. बघा आपले मोमोज बनवून ताईने रेडी केलेले आहेत. आता इथं बी ठेवलेले आहेत किती सारे. इकडे अजून शिजायला लागलेले आहेत मोमोज आपले. तर मस्त झालेले आहेत. तोडून बी दाखवते तुम्हाला. तर हे पहा काय भारी मस्तच दिसायला लागलेत. हे पहा काय भारी कलर बी आलेला आहे, मस्त झालेले आहेत. खाऊन बी दाखवते. तर मस्त झालेत खायला बी. नक्की तुम्ही बी एकदा. आणि आजची रेसिपी आमच्या दोघी मैत्रिणींची कशी वाटली ते बी सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्यांच्या बी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. तर दीदी आप बता दीजिए आपके चैनल का नाम भी बता दो. का नाम डाल देंगे नीचे, तो उनको भी जरूर आप सब्सक्राइब कर लीजिए, देखिए उनका भी चॅनल. तर मस्त. चला आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपात्र खात राहावा, मस्त राहावा. आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.